तुम्ही साऊथ मधल्या लोकांना आहे ना केळीच्या पानांवर जेवण करताना बघितलं असेल, पण केळीचीच पानं का, तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहेत. केळीच्या पानांवर ना नैसर्गिक मेणासारखी एक लेअर असते, जिच्यावर थोडं जरी पाणी शिंपडलं ना तरी ती केळीची पानं स्वच्छ धुवून निघतात. आणि या पानांमध्ये ना पॉलिफेनॉल्स नावाचं एक केमिकल असतं, जे ग्रीन टी मध्ये सुद्धा आढळतं. हे आपल्या शरीरासाठी लय चांगलं असतं. कॅन्सर सारख्या आजारांना सुद्धा लढण्याची ताकद यात असते. शिवाय गरम गरम जेवण जेव्हा केळीच्या पानांवर वाढलं जातं ना, तेव्हा त्या केळीच्या पानांवर असलेली लेअर ती वितळते. त्यामुळे गरम अन्नाचा असा सुगंध तयार होतो ना, हा सुगंध तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा घ्यायला मिळणार नाही, असा असतो. जुन्या लोकांना माहिती होतं की स्टीलच्या भांड्यांना जरी धुतलं तरी त्यामध्ये काही प्रमाणात जंतू राहतातच, पण केळीच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या बारीक जंतूंना मारण्याची ताकद असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण केल्यानंतर ह्या पानांना दूध बसण्याची गरज पडत नाही. जुनी लोक ह्याच पानांना मातीत टाकून त्यात नैसर्गिक खत तयार करत असायचे. म्हणजे काय, तर त्या केळीच्या पानांचं जेवण झाल्यानंतर सुद्धा कुठं ना कुठं वापर इको फ्रेंडली वापर होत असायचा. बाकी माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करायला विसरू नका.